नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा आत्या म्हणतात, प्रताप रे तुला आठवतंय का? तर प्रतापराव म्हणतात, काय कशाबद्दल बोलतेस प्रतिमा? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे तन्वी लहान असताना आम्ही ज्यावेळी इथे यायचो त्यावेळी अर्जुन आणि अश्विन बाहेर फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायचे. तन्वीला सुद्धा खेळायचं असायचं, परंतु अर्जुन काही तिला बॅट द्यायचा नाही आणि तन्वीला बॉल लागेल याची काळजी वाटायची आणि म्हणून तो तिला खेळायला घ्यायचा नाही. परंतु त्यावेळी तन्वी रुसायची आणि अशीच येऊन या अडकळीच्या खोलीत अशीच कोपऱ्यात बसायची. प्रतापराव म्हणतात, हो आठवते ना? तर आता तो प्रसंग अर्जुनलाही आठवतो. अर्जुन म्हणतो, हो मला आठवते ना, एके दिवशी आम्ही क्रिकेट खेळत होतो तर मी माझ्या हातातील बॅट घेण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिला ती बॅट दिली नाही. पण त्यावेळी तेव्हासुद्धा ती अशीच रुसली होती आणि इथे येऊन बसली होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, म्हणजे पुन्हा एकदा तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये साम्य असं कसं असू शकतं? म्हणजे मला वाटतंय ते अगदी खरं असणार. माझ्यामध्ये आणि तन्वीरमध्ये जोडणारा एक कुठलातरी धागा असणार आणि तो मला आता शोधावाच लागेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मी तुला म्हणाले ना तुझ्या पोटी तन्वी जन्म घेणार आहे. अगं ही सगळी लक्षणं तन्वीचीच आहे. तन्वी अशीच असायची, अगदी ती अशीच वागायची जसं तू आता तुझ्या या प्रेग्नन्सीच्या काळात वागतेस ना तशीच. आता मात्र सायलीला काहीच कळत नाही. तर इथे अर्जुन म्हणतो, चला चला बायकोग, तुला त्रास होईल, पुन्हा लर्जी. आता मात्र सर्वजण हसू लागतात. अर्जुन सावकाश सायलीला बाहेर घेऊन येतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन अरे तुला सांगायचं राहूनच गेलं खरं तर. सायली तुला सुद्धा सांगायचं, म्हणजे हेच सांगायचं की सायली काही दिवसांसाठी तू माझ्यासोबत आमच्या घरी येशील का? आता प्रतिमा त्यांच हे बोलणं ऐकून सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. सायली तर खूप खुश असते, परंतु अर्जुन मात्र शांतच होतो. प्रतिमा आत्या म्हणतात, माझी अशी इच्छा आहे की काही दिवसांसाठी तुला मी माझ्या घरी आमच्या घरी माहेरपणासाठी घेऊन जावं येशील ना सायली? तू सायली खरंच आनंदाने जायला तयार असते. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली अगं माझ्यापेक्षा रविराज सुद्धा खुश होतील, तू येशील ना? तर आता कल्पना ताई म्हणू लागतात, हो प्रतिमाच, आणि आमचं बोलणं झालंय. आणि प्रतिमा बोलते, ते अगदी खरं आहे, काही दिवसांसाठी सायलीला चेंज हवाच, त्यामुळे सायली तू अगदी बिंदास्त राहिला जा. तर अर्जुन मात्र म्हणतो, किती दिवसांसाठी? तर अस्मिता म्हणू लागते, झालं हा तर आतापासूनच बायकोला मिस करायला लागला. तर अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही, म्हणजे आज जाऊन उद्या येत असेल तर काहीच हरकत नाही. तर प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, एका दिवसाने काय होणार आहे? जाण्या येण्यातच वेळ जाणार आहे, त्यापेक्षा राहू देत ना 8-15 दिवस. तर अर्जुन म्हणतो, 8-15 दिवस? तर अश्विन म्हणतो, दादा अरे चांगलंच आहे ना, या काळात वहिनीला चेंज मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे जाऊ देत वहिनीला. अर्जुन आता सायलीकडे पाहतो, तर सायलीसुद्धा अर्जुनकडे हट्टा धरते, त्यामुळे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. सायलीली म्हणते, मी येते. प्रतिमा आत्या खरं तर मला आवडेल तुमच्याकडे यायला, आणि तसंही मी तिथे राहायला आले तर इकडचे एक जात राहतीलच ना, हो की नाही? तर अर्जुन म्हणतो, हो हो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. सायली म्हणते, पण मला उद्या कोर्टात जावं लागेल. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, कोर्टाच इयरिंग संपल्यानंतर मी तुला ड्रॉप करेनच ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, चला आता मी निघते, मला खूप काही तयारी करायची आहे. असं म्हणत प्रतिमा आत्या आता सायलीच्या स्वागताची तयारी करण्यासाठी किल्लेदारांच्या घरी निघून जातात. तर दुसरीकडे सायली मनाशीच म्हणते, या निमित्ताने का होई ना, परंतु माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये काय साम्य आहे हे तरी मला शोधून काढता येईल. ते तरी सत्य मला कळेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच जण कोर्टात येतात. जज साहेब आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करायला सांगतात. तर ॲडव्होकेट जाधव आपलं
स्टेटमेंट देत म्हणतात, यू ऑनर, आता मला सायली, सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहे आणि त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. सायली विटनेस बॉक्समध्ये येते, परंतु त्यावेळी ॲडव्होकेट जाधव जज साहेबांना म्हणू लागतात, तत्पूर्वी सचिन दीक्षित यांनी जो पेनड्राईव्ह तुमच्याकडे दिला आहे तो व्हिडिओ क्लिप पुन्हा एकदा कोर्टात ऐकवली जावी अशी माझी विनंती आहे. तर आता तो व्हिडिओ पुन्हा एकदा कोर्टात लावला जातो की ज्यामध्ये सायली बोललेली असते की तुमच्या डिवोर्स म्हणजे साजरी करण्यासारखीच गोष्ट आहे. खरं तर तुम्ही अस्मिता ताईंच्या आयुष्यातून निघून जाल ना, तर मला खरंच खूप आनंद होईल. अस्मिता, आता याला तर सोडायचंच नाही. याच्याकडून इतकी पोडगी घे की बाळाला कधीही काहीही कमी पडायला नको. तर आता ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणतात, मिसेस सुभेदार, यामध्ये दिसणारी व्यक्ती तुम्हीच आहात? तर सायली उत्तर देत म्हणते की हो, ती व्यक्ती मीच आहे. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला म्हणतात, तुम्ही तुमच्या नंदेला असा सल्ला दिलात? तर सायली म्हणते की हो, दिला होता. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला म्हणतात, पण तुम्हाला तुमच्या नंदेचा संसार मोडून काय मिळणार होतं? तुम्ही असं का केलात? तर सायली म्हणते, माझ्या नंदेचा नवराम म्हणजे सचिन दीक्षित वारंवार माझ्या नंदेला त्रास देत होता, तिचा मानसिक छळ करत होता आणि त्यावेळी मी हा विचार केला की असा त्रास देणारा नवरा असण्यापेक्षा नसलेला काय हरकत आहे, आणि म्हणूनच मी माझ्या नंदेला हा सल्ला दिला, कारण हा माणूस वारंवार माझ्या नंदेला फसवत होता. तर आता ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणतात की तुम्ही खात्रीशीर कसं काय सांगू शकता की सचिन दीक्षित हेच तुमच्या नंदीला त्रास देत होते? तर सायली म्हणते, मी स्वतः साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांना एकत्र पाहिलं होतं आणि त्या संदर्भातील व्हिडिओ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर सादरही केला, पण तुम्ही तो बघितला नव्हता का? असं म्हणत आता सायलीने ॲडव्होकेट जाधव यांना उलट प्रश्न विचारलेला होता. तर आता ॲडव्होकेट जाधव म्हणतात, मी तो व्हिडिओ बघितला, पण त्यानंतर माझ्या अशिलाने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली, त्यासाठी त्यांनी माफीही मागितली. तरीसुद्धा तुम्ही अस्मिता दीक्षित यांना त्यांच्या नव्या विरुद्धात तुम्ही भडकवताय, त्यांचा डिवोर्स व्हावा यासाठी प्रयत्न करताय. या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात असं तुम्हाला वाटत नाहीये का? तर आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांना सायलीची काळजी वाटत असते. कल्पनाताई म्हणू लागतात, या अवस्थेत सायलीला या सगळ्यातून जावं लागतंय. मला खरंच सायलीची काळजी वाटत आहे, तिला त्रास तर होणार नाही ना? तर दुसरीकडे ॲडव्होकेट जाधव यांच्या प्रश्नाचे उत्तर देत सायली म्हणते, कबुली दिली, माफी मागितली, याचा अर्थ की आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली हे सत्य तर उरतच ना? आणि माफी मागण्याला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा ही चूक परत केली जात नाही, परंतु सचिन दीक्षित यांच्याकडून ही चूक वारंवार केली जात आहे. माफी मागितल्यानंतर सुद्धा सचिन दीक्षित हा वारंवार साक्षी शिकरे हिला भेटत राहिला. तर एवढंच नाही, साक्षी शिकरेचे वडील महिप्त शिकरे यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी धडपडत राहिला. याचा अर्थ काय होतो ॲडव्होकेट जाधव? याचा अर्थ हाच होतो की अजूनही साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांचे संबंध आहे. असं म्हणत सायलीने सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट कोर्टात मांडलेला असतो. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही जर माझ्या अशिलाला त्याच्या बायकोविरुद्ध फडकवत असाल, त्याच्या बायकोला त्याच्यापासून दूर करत असाल, तर मग माझ्या अशिलाने एखाद्या मुलीसोबत मैत्री केली तर काय फरक पडतो? तर सायली या प्रश्नाचे उत्तर देत म्हणते, काय फरक पडतो? साक्षी शिकरे ही सचिन दीक्षित यांची फक्त मैत्रीण नव्हती, तर त्यांचं प्रेम प्रकरण होतं. एखाद्या बायकोच्या नव्यावर पूर्ण विश्वास असतो, पण त्याच नव्याने जर विश्वासघात केला, पाठीत सुरा खुपसला, तर मग त्या बायकोने काय करायचं सांगा ना? आणि नव्याने कितीही छळ केला तरी तो सहन कर असं सांगणार आमचं कुटुंब नाहीये. वकील साहेब आणि अस्मिता ही माझी नणंद कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे.
त्यामुळे कुठल्याही क्षणाला मी तिच्यासोबत असणार, तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आणि याला भडकवण नाही तर तिच्यासोबत उभं राहणं असं म्हणतात. वकील साहेब, आता मात्र ॲडव्होकेट जाधव यांना सायरीला विचारण्यासारखे कुठलेच प्रश्न नसतात, कारण सायरीने त्यांची बोलतीच बंद केलेली असते. ॲडव्होकेट जाधव सायरीला जायला सांगतात, तर त्यानंतर ॲडव्होकेट जाधव जज साहेबांची परमिशन मागत म्हणतात की यानंतर मला काही प्रश्न विचारण्यासाठी अस्मिता दीक्षित यांना बोलावण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेब परवानगी देतात. तर त्यावेळी अस्मिता सचिनकडे पाहते आणि त्यानंतर ती विटनेस बॉक्समध्ये येते. आता ॲडव्होकेट जाधव इथे अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, मिसेस अस्मिता दीक्षित, तुम्ही घटस्फोटाचा निर्णय हा घरच्यांचा ऐकून घेतला आहात का? तर अस्मिता ठामपणे उत्तर देत म्हणते, नाही, मी हा निर्णय स्वतःहून घेतला आहे. तर ॲडव्होकेट जाधव म्हणतात, का? तर आता अस्मिता म्हणते, कारण मला ज्यावेळी सतत दिसत राहिलं की सचिन मला फसवतोय, तो अजूनही साक्षीला भेटायला जातोय, त्यावेळी मात्र मी ठरवलं की आता या सगळ्या गोष्टी सहन नाही करायच्या आहे, कुठेतरी थांबवायला हवं की डिवोर्स घ्यावा. हा विचार मी केलाच नव्हता, पण माझ्यासाठी माझ्या भावासारखं असणारा चैतन्य याच्यावर आणि माझ्यावर संशय घेतला, आमच्या अखेर आहे असे माझ्यावर घाणेरडे आरोप केले. त्यावेळी मात्र माझा कडेलोट झाला आणि त्यावेळी मी ठरवलं की असलं नातं नकोच आणि म्हणूनच मी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. तर ॲडव्होकेट जाधव आता अस्मिताला उलट प्रश्न करत म्हणतात, पण तुम्हाला असं वाटत नाहीये का की हे सगळं तुमच्याचमुळे घडलंय? त्यावेळी मात्र अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. ॲडव्होकेट जाधव, हे कसले आरोप करतायत? कुठली बायको त्याच्या नव्याच्या अखेरच्या या सगळ्याला कारणीभूत असू शकते? तर त्यावेळी ॲडव्होकेट जाधव जज साहेबांना म्हणतात की माझ्या अशिलाची बाजू मला मांडण्याची परवानगी मिळावी. जज साहेब, तर त्यावेळी जज साहेब अर्जुनला शांत राहायला सांगतात आणि ॲडव्होकेट जाधव यांना सचिनची बाजू मांडण्याची परवानगी देतात. आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, मिसेस दीक्षित, ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी सचिन दीक्षित हे परदेशी गेले, परंतु तुम्ही तर भारतातच होता. मग तुम्ही कुठे राहत होता, माहेरी की सासरी? तर आता अस्मिता प्रश्नाच उत्तर देत म्हणते, मी थोडे दिवस सासरी राहिले आणि त्यानंतर मी माहेरीच होते. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, मिसेस दीक्षित, तुमचं सासर आणि माहेर दोन्ही पनवेलमध्ये होतं, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या सासरी कमी आणि माहेर जास्त राहत होता. तुम्ही तुमच या सासूसास्यांची कधी काळजी घेतलीच नाही, त्यांचा कधी विचार केलाच नाही, कधीही त्यांना आपलं मानलंच नाही. खरं तर तुमच्या लेकी तुमच्या नव्याचे आईवडील महत्वाचे नव्हतेच, कारण खरं तर तुमच्या नवराच तुमच्या लेकी तुमच्या नव्हताच. मग मला सांगा, ज्याची बायकोच मनापासून त्याच्यावर प्रेम करत नाही, तर मग तो नवरा अखेर करणार नाही, तर मग काय करणार? असं म्हणत आता अस्मितालाच यामध्ये अडकवलं जातं. तर अस्मिता म्हणते, एक मिनिट, मी जरी माहेरी राहत असले तरीसुद्धा मी सचिनच्या आई वडिलांना जाऊन भेटायचे, वारंवार मी त्यांच्याशी सतत फोनवर बोलत राहायचे, त्यांची चौकशी करायचे, काळजी घ्यायचे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सचिनवर प्रेम नाही हा आरोप मी अजिबातच सहन करणार नाही, कारण सचिन सोडून मी दुसऱ्या कोणावरही कधीच प्रेम केलं नाही, त्यामुळे हा हक्क सचिनला दिलाच कोणी. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, तुम्ही तर आता असं दाखवताय की तुम्हाला त्यांच्या आई वडिलांची आणि सचिन दीक्षित यांची काळजी होती, पण तुम्ही तर त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलात. आता हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. कुठली सून असं करते? त्यावेळी मात्र अस्मिता म्हणते, सचिनच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आणि तेही मी. तर ॲडव्होकेट जाधव म्हणतात की हो. आता ॲडव्होकेट जाधव आता एक पेपर कोर्टासमोर सादर करतात आणि म्हणतात, योनर, तुम्ही बघू शकता की सचिन दीक्षित यांचे आईवडील वृद्धाश्रमात आहे आणि त्यावर नाव आहे अस्मिता दीक्षित. याचाच अर्थ अस्मिता दीक्षित यांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे
आता हे मात्र अस्मिताला काहीच माहीत नसतं, परंतु यामध्ये सचिनने मात्र अस्मिताला अडकवलेलं असतं. आता मात्र प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना हे काय आहे अस्मिता, असं वागणं शक्यच नाहीये. तर कल्पनात ताई म्हणतात, हो ना. तर इकडे अस्मिता म्हणते, हे सगळं काही खोट आहे. खरं तर गेले काही दिवस मी सचिनच्या आई वडिलांना भेटले सुद्धा नाहीये. मग त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रश्नच कुठे येतोय? जर काही दिवस मी त्यांना भेटलेच नाही, ते कुठे आहे ते मला माहीत नाही, तर मग मी वृद्धाश्रमात त्यांना का ठेवेन? मी असं काहीही केलेलं नाही. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, मग या रिसवर तुमचं नाव कसं आलं? तर अस्मिता म्हणते, मला खरंच काही माहीत नाही. मी हे असं काहीही केलेलं नाही. खरंच मी यात काहीच हातभार नाहीये माझा. मी तिच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं नाहीये. अस्मिता हायपर होते, कारण तिनेही केलेलंच नसतं. अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे काहीतरी बोल ना. आता अर्जुन काही न बोलता खाली मान घालतो. त्यावेळी मात्र इथे सचिन खुश होतो, कारण हा सगळा काही सचिनचाच डाव फेस असतो. आता अर्जुन सर्वांच्या नकळत चैतन्यला मेसेज करतो आणि म्हणू लागतो, तुम्ही कुठे आहात? कालच्या आपल्या प्लॅनप्रमाणे गोष्टी हाती लागल्या आहेत ना? आता अर्जुन पुराव्यांची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे अस्मिता सर्वांसमोर म्हणते की मी हा आरोप सहन करणार नाही, किंवा हा आरोप मी स्वतःवर घेणार नाही, कारण मी असं काहीही केलेलं नाही. मला हा आरोप मान्य नाही, कारण सासू-सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांपैकी मी सून नाहीये. तर ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, परंतु या पावतीवरच नाव काहीतरी वेगळंच सांगत आहे. आणि यानंतर आम्हाला हे सत्यसुद्धा कळालं आहे की सचिन दीक्षित यांच्या आईवडील वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी तुम्हाला सायली सुभेदार यांनी सल्ला दिला होता. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो, कारण ना सायली अशी वागू आणि ना अस्मिता, परंतु हा सचिनचाच डाव असतो. आता मात्र अस्मिता उत्तर देत म्हणते, सायली असा सल्ला मला कधीच देऊ शकत नाही, कारण ती तिच्या सासू-सासऱ्यांना म्हणजेच माझ्या आई वडिलांना कशी वागवते ना, ते एकदा येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की सायली सुभेदार कशी आहे. अर्जुन, अरे तू काहीच का बोलत नाहीयेस? कारण आता अर्जुनच्या हाती कुठलेच पुरावे नसतात आणि म्हणूनच अर्जुनला काही बोलता येत नाही. अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे बोल ना. मी आणि सायली असं काहीच करू शकत नाही. हे सांग ना, यांना सिद्ध करून दाखव ना. तर अर्जुन म्हणतो, अस्मिता तू जरा शांत हो. आता अस्मितालाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, हळूहळू ही केस सचिनच्या बाजूने जाते, असं का वाटतंय? तर कल्पनाताई म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. आता सगळ्यांनाच काळजी वाटत असते, नक्की काय चालू आहे. तर इकडे अर्जुन आता चैतन्याला मेसेज करतो आणि म्हणतो, तुम्ही वेळेत पोहोचणार आहात की नाही? तुमचे पुरावे मिळणार आहे की नाही? तर इकडे सायली विचार करत म्हणते, आता हे नक्की काय करणार आहे? यांच्या मनात नक्की काय चालू? तर दुसरीकडे महिप्त शिकच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वच जण महिप्त शिकच्या नावाचा जयघोष करत असतात. महिप्त बाबा की जय असं म्हणत आता सर्व तिथे भक्तजन जमलेले असतात. प्रत्येक भक्त आपले प्रश्न महिप्त शिकच्या समोर मांडत असतात. तर त्यातील एक म्हणू लागतो, महिप्त बाबा, मी तुम्हाला शरण आलोय. गेली 2 वर्ष मी जेलमध्ये होतो. आता मला या सगळ्यातून, या पापातून सुटका हवी आहे. मी काय करू सांगा ना. तर दुसरा भक्त म्हणू लागतो, मला दारूतून सुटका हवी. मी काय करू सांगा. आता महिप्त शिकरे सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्यानंतर म्हणतात, मी तुम्हाला काय मार्ग दाखवणार? मी तुम्हाला काय सल्ला देणार? मीच तर बहुगुणी बाबांच्या मार्गावर चालत आहे. मग तुम्ही सुद्धा त्यांचा सल्ला घ्या. तुम्ही सुद्धा त्यांची दीक्षा घ्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या मार्गावरच चाला. तर त्यातील एक भक्त म्हणू लागतात, परंतु त्यांनीच तर आम्हाला सांगितलं आहे की तुम्हीच आमचे कल्याण करणार आहात, तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवणार आहात. तर महिप शिकरे म्हणतात, हा तर बहुगुणी बाबांच्या मनाचा मोठेपणा, पण मी काही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही.
पण तुम्हाला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या मनातील अंधार तुम्हाला काढून टाकावा लागेल, नकारात्मक शक्ती काढून टाकावी लागेल, मनाला शांत करावा लागेल, एकदम शांत, की त्यातूनच तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. तर आता ते महिपा शिकरेना प्रश्न करत म्हणतात, म्हणजे नेमकं आम्हाला काय करावं लागेल? तर महिप शिकरे आपल्या माणसाला काहीतरी सांगतात, त्यावेळी तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की या सगळ्याला एकच जबाबदार व्यक्ती आहे, ती म्हणजे चैतन्य गडकरी, कारण चैतन्य गडकरी आणि अस्मिता दीक्षित यांचं प्रेम प्रकरण आहे. तर आता अस्मिता म्हणते, हे आता मला ऐकवत नाहीये, कारण हे सगळं काही सचिनने तुमच्या मनात उगाच उलट-सुलट भडकवलं आहे, हे असं काहीही नाही. तर आता ॲडव्होकेट जाधव म्हणतात, मग हे सगळं काही खोडून काढणारी तुमच्याकडे काही पुरावे आहे का? तर अस्मिता त्यांना प्रश्न करत म्हणते, बहीण भावाच्या नात्याचे मी काय पुरावे देऊ? तुम्हाला सांगा ना. चैतन्यला मी अगदी लहानपणापासून ओळखते. आता मात्र ॲडव्होकेट जाधव म्हणतात, पुरावे पाहिजेत, तरच हे कोर्ट या सगळ्यावर विश्वास ठेवतं. आता मात्र अस्मिता शांतच होते. तर त्यानंतर जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर अर्जुन नकार देतो आणि म्हणतो की नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो, कारण अर्जुन काहीतरी बोलू शकतो आणि तरच ही केस आपल्या बाजूने वळू शकते, यावर सगळ्यांचा विश्वास असतो. परंतु आता अर्जुन काहीच बोलत नाही, त्यामुळे सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला जायला सांगतात आणि त्यानंतर जज साहेबाजवळ परवानगी मागत म्हणतात, मिलॉर्ड, मला आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचे आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. आता अर्जुन विटनेस बॉक्समध्ये येताच म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही साक्षी शिकडे यांची केस लढला होता आणि ती जिंकलाही होता, पण आता सायलीला एक कॅसेट देतात आणि म्हणू लागतात, ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातील शुभों करोतीची कॅसेट आहे. आता ज्यावेळी ती कॅसेट लावली जाते, त्यावेळी शुभों करोती हा लहान तन्वीचा आवाज ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायली आता प्रतिमा त्यांना प्रश्न करत म्हणते, तुम्हाला मला खात्री आहे की हा लहान तन्वीचाच आवाज आहे? तर आता प्रतिमा आत्या म्हणतात की हो. आता प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. त्यावेळी सायली स्वतःलाच प्रश्न करत म्हणते की मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे? म्हणजे हा आवाज जर माझाच असेल तर ते मला कोण सांगेल? आता सायलीला आपणच तन्वी आहोत हे सत्य कळेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.